नाशिकमधील खड्ड्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। नाशिकमधील महापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची मुंबईत येत्या 7 ऑगस्टला महत्त्वाची बैठक होणार आहे। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आलेले आहेत। दरम्यान नाशिकमध्ये 7 तारखेला महापालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती। ती सभा रद्द करून 8 ऑगस्टला नाशिक महापालिकेची सभा होणार आहे। त्यामुळे 7 तारखेला नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काय तोडगा निघणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दर्शनासाठी आलेला भाविक थेट खड्ड्यात पडल्याची घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। नाशिकच्या सरदार चौक परिसरातील सांडव्यावरच्या देवी मंदिरासमोर हा प्रकार घडलेला आहे। कुंभमेळ्याच्या कामासाठी हा मुख्य रस्ता खोदून ठेवलाय, मात्र खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या बाजूला कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे या खड्ड्यात भाविक पडला। अनेक दिवसांपासून काम अपूर्णच असल्यानं नाशिककरांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। जळगावातील कालिका माता चौफुली ते खोटे नगर दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी डांबरी रस्ता अनेक दिवसांपासून खडून ठेवण्यात आलाय। त्याच खराब झालेल्या रस्त्यामुळे सकाळी एका कष्टकरी महिलेचा बळी घेतलाय। हॉटेल दरबार आणि सीएनजी गॅस पंप परिसरात भरधाव टँकरनं दुचाकीला मागून धडक दिल्यानं भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला माळी या महिलेचा मृत्यू झालाय, तर त्यांचा मुलगा भरत माळी जखमी झालाय। मंगला माळी या मुलासोबत पिंपराळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात असताना हा अपघात घडला। अपघातानंतर टँकर चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडत MIDC पोलिसांच्या ताब्यात दिलं। या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी खराब रस्त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केलाय। रोडाचं सिमेंटच्या रोडाचं काम चालू केलेलं आहे, पण त्याच्या आधी रस्ता असा खणून ठेवलेला आहे की तिथं मोटरसायकलवाला जर गेला, जोरात म्हणा की हळू म्हणा, ती गाडीचा बॅलन्स जातो आणि तो साहजिक तो रस्त्यावरनं पडणार आहे। पण हे गाडी त्याच्या समोर, हे ज्यावेळेस चालत होते मंगलाताई आणि आमचा भाचा, त्यावेळेस समोर चालताना त्याने गाडी धीरे चालवली असताना मागच्या ट्रकवाल्याला किंवा डंपरवाल्याला जो कोणी होता, आता कोण होता मला माहिती नाही, मग त्याने त्याला ते समजलं नाही आणि त्याने मागून धडक दिली गाडीला। तर धडक दिल्यामुळे ही उजव्या बाजूला पडली, तो डाव्या बाजूला पडला आणि याच्या अंगावरनं तो गाडीचं चाक गेलेलं आहे। जर का रस्ता चांगल्या प्रतीचा असता किंवा ज्यावेळेस तुम्हाला काम आहे त्यावेळेस तुम्ही खणा किंवा बॅरिकेड्स बंद लावा तिथे किंवा रस्ता बंद करा, तेवढा तात्पुरता जर केला असता तर हा अपघात घडला नसता। रस्ता खूप खराब होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला। गाडीवाल्याने त्यांना मागून ठोकलं आणि त्या चाकाखाली गेल्या। खराब रस्त्यामुळे झालंय काय? खराब रस्त्यामुळे झालंय का सगळं? खराब रस्त्यामुळे सर्व काही घडलंय।